विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी निष्ठेनं पार पाडणारा एक गुरुजी आज काळाच्या पडद्याआड गेलाय। पण ही फक्त एक मृत्यूची बातमी नाही, तर एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला संसार आणि प्रशासकीय ताना बळी घेतलेल्या एका निष्पाप कर्मचाऱ्याची ही करुण कहाणी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील भगीरथीभाई शाळेचे सहशिक्षक किशोर नामदेव समुद्रे गेल्या महिन्याभरापासून ते जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यात व्यस्त होते। शनिवारी कर्तव्य बजावत असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली। घरी आले आणि काही क्षणातच ते बेशुद्ध पडले। घाटी रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। एक कर्तव्यदक्ष शिक्षक गेल्यानं कुटुंबाचा आधारवड हरपला। नातेवाईकांचा काळजाचा आक्रोश थरकाप उडवणारा आहे। आता या घटनेनंतर शिक्षक संघटना आणि नातेवाईक आक्रमक झाले। जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही, प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त निर्धार नातेवाईकांनी केलाय। किशोर समुद्रे यांना शहीद कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, कुटुंबाला आर्थिक मदत करा आणि एका सदस्याला शासकीय नोकरी द्या, हीच मागणी आता घाटी रुग्णालयातून घुमतीये। मनपाच्या अधिकाऱ्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षक संघटना आपल्या मागणीवर ठाम आहे। कर्तव्य बजावताना गेलेला हा बळी प्रशासनाला जाग आणणार का? या पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण, छत्रपती संभाजीनगर। मी मुख्याध्यापक आहे, शिक्षक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे। माझे शिक्षक श्री आपले समुद्रे सर हे BLO आपल्या याची ड्युटी करतात। BLO अगोदर त्यांना BLOची ड्युटी दिली होती, ती BLOची कॅन्सल करून त्यांना जनगणनेची ड्युटी देण्यात आली। जनगणनेची ड्युटी काल गेले असता काल सकाळी 9 वाजता ते घरून गेले, 3 वाजता घरी आले। घरी आल्यानंतर त्यांना थोडा घाम आला आणि पाणी पिल्यानंतर डायरेक्ट चक्कर करून त्यांचं निधन झालं। त्यावेळेस घाटीत आणलं, तर घाटी डॉक्टरांनी मृत घोषित केलं। यावर आमचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्या शिक्षकांना ते कवच मिळणार नाही, काहीतरी त्यांना विमा भेटणार नाही, विमा कवच मिळणार नाही, तोपर्यंत आमचे शिक्षक उद्यापासून कामाला जाणार नाही। आणि ह्या शिक्षकांना, जे मृत झालेले शिक्षक आहेत त्यांच्या परिवाराला सुद्धा आज त्यांचं 15 वर्ष नोकरी बाकी आहे। 15 वर्ष नोकरी बाकी असताना ते जागेवर गेलेत, त्यांच्या परिवाराला काहीतरी भेटायला पाहिजे, असं आमचं सर्व शिक्षक संघटनेचं मत आहे। जोपर्यंत आणि त्यांच्या परिवाराचं बी म्हणणं, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हातात घेणार नाही। बाई बरोबर हे आता हे वगैरे केला आणि त्यामध्ये ECG मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी मृत घोषित करून टाकलं त्यांना। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की या प्रकरणाची नगरपालिकेने गांभीर्याने दखल घ्यावी आणि जो काही आमच्या कुटुंबांना जो हे झालेला आहे त्या विमा कवच तसेच अनुकंपाची मागणी आमची पूर्ण करावी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।